सर्व लाडके बहिणींनो नमस्कार. माझं नाव आहे ओमकार दारुणकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो कॉमन एक प्रॉब्लेम येत आहे ई केवायसी करण्यासाठी त्याचं सोल्युशन मी घेऊन आलोय. बऱ्याचशांना सगळ्यात पहिला आणि महत्वाचा जो प्रॉब्लेम येतो तो म्हणजे ओटीपीच तुम्हाला फोनवर येत नाहीये आणि आला सुद्धा तर तो इतका उशीर येत आहे की जोपर्यंत इकडे ट्रॅफिक आहे त्यामुळे इथून वेबसाईटमधून तुम्हाला बाहेर टाकलं जातं किंवा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुम्ही बाहेर येता आणि पुन्हा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागतो, कॅप्चा टाकावा लागतो आणि ओटीपी त्याच्यानंतर येतो. तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तर रात्री 2 वाजल्यानंतर आणि 5 वाजायच्या आधी म्हणजे 2 ते 5 या वेळेस रात्रीच्या 2 ते 5च्या दरम्यान तुम्हाला इथे वेळेस तुमची करायची आहे. मी आता 4:50 वाजले जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय. मी आज 2 वाजल्यापासून म्हणजे 1:58 मिनिटापासून केवायसी करायला सुरुवात केली होती. 3 केवायसी मी पूर्ण केलेले आहेत आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारे अडचण आली हा थोडस लोड घेत होतं पण लगेच ओटीपी आली सबमिट सुद्धा झाले, काही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतोय आरामात करा. केवायसी करायला अजूनही 15-20 दिवस हे असं धरून चाला तुम्ही आणि कदाचित मुदत मला तर असं पर्सनली वाटतंय की मुदत वाढू शकत नाही, कारण की योजनाचे जेवढं मला असं वाटतंय की जेवढं होईल तेवढं यांना सरकारला जे वगळण्यात येणार आहे यामध्ये ई केवायसी प्रोसेस होणार त्यामध्ये. कारण ई केवायसी तुमचे येतेच बघण्यासाठी की तुम्ही टॅक्सेबल पर्सन आहात, म्हणजे तुम्ही टॅक्स भरत असाल, इन्कम टॅक्स असो आणि कार आहे का तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला माहित असेल. पात्रताबद्दल तुम्हाला व्हिडिओ हवा आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला नक्की तो व्हिडिओ बनवून टाकेल ज्यामध्ये तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं काय पात्रता सांगणार आहे आणि जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्ही कसा फॉर्म त्यामध्ये काय लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेऊ शकता का नाही त्याबद्दल मी व्हिडिओ बनेल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला मी अजून एक सांगेल की तुम्हाला आधार कार्ड जो नंबर आहे ना तो लिंक आहे का तुमच्या मोबाईल नंबरला, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे का ते नक्की चेक करून घ्या. कारण इथे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, मी एका गल्लीतल्या काकांचं होतं, मला त्यांच्या घरच्यांचा म्हणजे त्या काकूंचा आधार क्रमांक झाला, त्यांचा ओटीपी सुद्धा आला पण तो काकांचा ओटीपी येत नव्हता. तर त्यामुळे मी आधार कार्डवर चेक केलं. तुम्हाला विश्वास होणार नाही कदाचित, पण ओटीपी येत नव्हता पण त्याच्यामध्ये असं दाखवत नाही की आधार नंबर लिंक नाही, त्यांचा मोबाईल नंबर आधारला लिंक नव्हता. आणि इथे मला वेबसाईटवर दाखवत होते की सर्व्हर म्हणजे ट्रॅफिक फार आहे त्याच्यामुळे नंतर ट्राय करा. जेव्हा मी आधार वेबसाईटवर चेक केलं तर आधार कार्डला मोबाईल नंबर त्यांचा लिंक नाही. त्यामुळे तुम्ही जर असं दाखवत असाल तुम्ही एकदा चेक करू शकता तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डला लिंक आहे की नाही चेक करून घ्या. आणि जर तुम्हाला त्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल की कसं चेक करायचं तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. व्हिडिओला फ्री असते चॅनलला लाईक करणं, सबस्क्राईब करणं. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक बहिणींना शेअर करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.